बहीण भावाच्या प्रेमाचा एक पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन। परंतु या रक्षाबंधनावर यावर्षी भद्राची सावली असणार आहे। त्यामुळे कोणत्या वेळेला भावाला राखी बांधायची आणि कोणत्या वेळेला राखी बांधायची नाही ते आपण आज पाहणार आहोत। 19 ऑगस्ट 2024 या दिवशी सोमवार, या दिवशी यंदाचं रक्षाबंधन आलेलं आहे। पौर्णिमा रात्री 3:04 सुरू होणार आहे आणि सोमवारी रात्री 11:55 पर्यंत राहणार आहे। म्हणजेच रक्षाबंधन आपल्याला 19 ऑगस्टला साजरी करायची आहे, पण त्या दिवशी भद्राची सावली असल्याने त्या काळात रक्षाबंधन साजरी करायची नाही, म्हणजेच भावाच्या हातावर राखी बांधायची नाही असे म्हणतात। कारण भद्राकाल हा अशुभ मानला जातो। भद्राकाल सोमवारी सकाळी 5:53 पासून सुरू होणार आहे आणि दुपारी 1:32 समाप्त होणार आहे। भद्रा ही भगवान सूर्याची कन्या आहे, तसेच ती शनिदेवाची बहीण आहे। रावणाला त्याच्या बहिणीने भद्रकालात राखी बांधलेली होती, तेव्हा त्याचं सर्व काही संपलं। भद्राला ब्रह्मदेवाने श्राप दिला होता की जो कोणी भद्राकाळात शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही, कारण राखी बांधताना आपण औक्षण करतो, म्हणजे एक प्रकारे धार्मिक कार्यच करत असतो। तुम्ही दुपारी 1:30 वाजेनंतर राखी बांधायला सुरुवात करायची आहे, त्यानंतर तुम्ही संध्याकाळपर्यंत राखी बांधू शकता। अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे रक्षाबंधनची आणि भद्राकाळाची। तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।